यानंतर नागपूरमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नागपूर दीक्षाभूमीला जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरती आता बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। विचारपूस आणि चौकशी करूनच पोलीस या ठिकाणी लोकांना आत सोडत आहेत। तसेच वाहनांना देखील प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। नागपूर दीक्षाभूमीवर काल झालेल्या प्रक्षोभानंतर आज चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे। काम सुरू करत असताना समितीचं नाव पुढे केलं गेलं। 200 कोटीची योजना होती। खरं तर तिथे लाखो 4 वर्षातून 4 वेळा तिथे मोठे कार्यक्रम होतात आणि दीक्षाभूमीच्या दीक्षांत समारोहाला अध्यक्ष महोदय किमान 5 लाख ते 10 लाख लोक त्या ठिकाणी येत असतात। 50,000 वाहनं येतात आणि 125 वाहनासाठी संपूर्ण ग्राउंड तो उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। अख्खा ग्राउंड खोदून टाकलं अध्यक्ष महोदय। हे कशासाठी हा अट्टाहास, कुणामुळे हा अट्टाहास अध्यक्ष महोदय? मी या ठिकाणी नम्र विनंती करतोय, हे काम केवळ स्थगिती देऊ नका, हे रद्द करा। त्या लोकांनी समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे। मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन अध्यक्ष महोदय 5 जून पासून सुरू आहे आणि 5 जून पासून सुरू असताना व्हॉट्सअपवर वरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का? कालचा प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे। दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय, तेव्हा मी माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला। त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, आपल्याकडे NMRDAचा चार्ज आहे, त्यांनी वेळ दिली नाही, ती व्हिजिट होऊ शकली नाही, अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता। स्थगिती दिली आहे, त्यामुळे शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी। स्थगिती दिली आहे, त्यामुळे शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी।